आपल्यासोबत माजी आमदार अतुल बेनके आहेत. तुम्ही काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली. जुन्नर तालुक्याचा एक प्रस्ताव तुम्ही वहिनींसमोर ठेवलेला आहे की दोन राष्ट्रवादी जे आहेत तालुक्यामध्ये एकत्रित वाटचाल करतील. नक्की हा प्रस्ताव काय आहे? तुम्ही एकत्रित प्रस्ताव वगैरे असा नाही आहे. आम्ही जेव्हा जिल्हा परिषदच्या निवडणुकीला सामोरे जात होतो तेव्हा आमच्या कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं म्हणणं असं होतं की दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी करून आपण पुढे गेलं पाहिजे. त्याचा फटका आपल्याला विधानसभेला बसला, त्याचा फटका आत्ता आपल्याला बसू नये म्हणून डॉक्टर अमोल कोल्हेंना पण तिकडचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणत होते. अर्थात ते राष्ट्रवादी सगळी आमची एकच आहे. 40 वर्ष माझे वडील वल्लभशेठ बेनकेंनी नेतृत्व केले, त्याच्यानंतर मी बघत होतो. आता हे दोन वेगवेगळे झाल्यामुळं ते झालं. मग ठीक आहे म्हटलं. मग आम्ही सगळेजण बसलो, डॉक्टर साहेबांशी आमची चर्चा झाली. आम्ही आज त्यांना सांगितलं की आम्हाला आघाडी करायची आणि PCMC आणि PMCमध्ये नाहीतरी आघाडी झालीच होती. आणि मग ठीक आहे म्हणलं, अमोल आणि तू बस आणि तुम्ही उमेदवार कोण द्यायचे ठरवा. मग आम्ही तिथं असं क्रायटेरिया लावून हा तुतारीचा हा घड्याचा त्या गटामध्ये निवडून येण्याच्या क्षमतेवर आपण कोण कॅन्डिडेट देऊ शकतो त्याचं आम्ही सिलेक्शन केलं. आणि आम्ही दादांकडे गेलो आणि दादा म्हटले की मग सगळेच घड्यावर लढा. मग घड्यावर लढा म्हटल्यावर त्याचं उलट अजून आनंद झाला की असं नको वाटलं की हा तुतारीचा आहे मग घड्यावरने कशाला करायचं असं काय त्याच्यात आम्ही सोडलंच नाही. म्हणून आम्ही ती इलेक्शन लढली, ती पुढे गेलो, आम्ही ती जिंकलो. आता त्याच्यामध्ये दादा आपल्यात नाही. अत्यंत दुर्दैवी घटना आमच्या कुटुंबामध्ये घडली. त्यानंतर सुनेत्रा वहिनींनी टेक ओव्हर केली आणि त्याच्यानंतरची ही पहिलीच मीटिंग होती. आणि त्या मीटिंगमध्ये बसत असताना सुनेत्रा वहिनींचे जे आम्हाला आधाराचे जे शब्द होते ते खूप मोठे होते. सुनेत्रा वहिनींनी अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये जो निर्णय घेऊन उपमुख्यमंत्री झाले, पालकमंत्री झाले, ते खरोखरच कौतुकास्पद आहे असं आम्हाला वाटतं. आणि जेव्हा आम्ही बसलो की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आहे आणि पुढे आम्ही जुन्नर तालुक्यामध्ये एकत्रितच राहणार. तिथे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांचे अध्यक्ष होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे अध्यक्ष आहेत ते होते आणि दोन्ही लोक होते. असं आम्ही एकत्रितच पुढं वाटचाल करणार आहे असं आमच्या मीटिंगमध्ये पण सांगितलं. राज्यामध्ये खरं तर अजितदादांच्या निधनानंतर दोन राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची बरीच चर्चा झाली. म्हणजे त्याच्या आधी सुद्धा दोन राष्ट्रवादीने एकत्र याव्यात असं वेगवेगळ्या नेत्यांची वेगवेगळी मतं होती. सध्या आता अजितदादा नाही आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जर दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या तर ताकद वाढेल का? काही नेते जे आहेत ते सुद्धा विरोध करतात अशा पद्धतीची सुद्धा माहिती आहे. नक्की करतंय काय? विलिनीकरण झालं पाहिजे की नाही? माझं वैयक्तिक मत आहे की विलिनीकरण झालं पाहिजे. आता तो निर्णय तर काय माझ्या हातात नाही. ते आमचे वरिष्ठ लेवलचे जे नेते आहेत ते त्याच्यावर मी काय भाष्य करू म्हणजे ते लेवलचं पण मी नाही आणि मी करू पण नाही. पण ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुभंगली त्यावेळेस मी एकमेव आमदार होतो की मी जवळपास 3 महिने तटस्थ होतो. आणि त्याच्यानंतर माझ्या निवडणुकीला जेव्हा पराभव झाला माझी पहिली बाईट पण तीच होती की मला माझ्या पराभवाचं वाईट वाटत नाही, पण हे दोन वेगळे आहेत त्याचं मला जास्त वाईट वाटतं. आणि तेव्हापासूनची भूमिका आहे ती माझी आजही भूमिका तीच की राष्ट्रवादी कुटुंबाने एकत्र येऊनच पुढं वाटचाल केली पाहिजे. एक वेगळा प्रश्न आहे. अजितदादांच्या निधनानंतर बरेच प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जात आहेत. रोहित पवारांनी सुद्धा काही शंका ज्या आहेत त्या उपस्थित केल्या. अजित पवारांचं जे निधन झालेलं आहे त्याची सुद्धा चौकशी करण्याची मागणी काही नेत्यांकडून केली जाते. या सगळ्या घटनेमधलं सत्य बाहेर आलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का की नक्की झालं काय? पहिल्या दिवशी पवार साहेबांनी सांगितलं होतं की हा निव्वळ अपघात होता. मात्र आता वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते समोर येत आहेत. एक राष्ट्रवादी परिवारातला सदस्य म्हणून तुमची भावना काय? नक्कीच मला वाटतं की रोहित पवारांनी जे प्रश्न उपस्थित केले त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्या मनामध्ये त्यांनी जे काही त्यांच्या ज्ञानावरून शंका उपस्थित केल्या ते सगळे शंकेचं निरसन झालं पाहिजे आणि ते पारदर्शी पद्धतीने झालं पाहिजे. आणि नेमकी काय झालं, नेमकी घटना कशी झाली, नेमकी अपघात कसा झाला किंवा का घात झाला का किंवा त्याच्यामध्ये निग्लेजन्स होतं का, या सगळ्या गोष्टीचं चौकशी होऊन ते पर्दाफाश होऊन लोकांसमोर आलं पाहिजे. पाहतोय की अजित पवार यांच्या सगळ्या प्रकरणामधली माहिती जी आहे ती सगळी समोर आली पाहिजे अशी प्रतिक्रिया अतुल बेनकेने दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरापर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.